नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 3 मधील प्रश्न क्रमांक 5. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय आणि त्याची विविध उद्दिष्टे स्पष्ट करा. तर आज आपल्याला स्टार्टअप इंडिया ही जी संज्ञा आहे त्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. अर्थ बघा. स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे. म्हणजे ज्या उद्योगाचे मुख्यालय कुठे असले पाहिजे? भारतामध्ये असले पाहिजे. ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. म्हणजे जो उद्योग भारतामध्ये सुरू झालेला आहे, ज्या उद्योगाचं मुख्यालय भारतामध्ये आहे, ज्या उद्योगाला सुरू होऊन 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत आणि ज्या उद्योगाची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे, अशा उद्योगांना स्टार्टअप उद्योग असं म्हटलं जातं. मुद्रा बँकेची योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, भारत सरकारचा एक उपक्रम आहे. आपण अनेक वेळा टीव्हीवर प्रधानमंत्री मुद्रा योजना किंवा मुद्रा बँक योजना याची जाहिरात बघत असतो. ही जी योजना आहे ती योजना भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योगांना कमी व्याजदराने कर्ज, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे आहे. आणि जी मुद्रा बँक असेल किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? जे समाजातील दुर्बल घटक असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक जे असतील, अशा प्रकारच्या लोकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज देणे, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे. सूक्ष्म म्हणजे अतिशय कमी, म्हणजे कदाचित त्या उद्योगांना अतिशय कमी प्रमाणात भांडवलाची गरज असेल, वित्ताची गरज असेल, तर त्या प्रकारचा वित्त पुरवठा करणे हे उद्दिष्ट कसलं आहे? मुद्रा बँकेचं आहे किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारा राष्ट्र, अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. आणि भारत सरकारचा एक सातत्याने आता प्रयत्न राहिलेला आहे की भारत हा नोकरी शोधणारा देश ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा बदलून भारत हा नोकरी देणारा देश, नोकरी निर्माण करणारा देश, अशा प्रकारची प्रतिमा सरकारला भारताची तयार करायची आहे. आणि जर अशी प्रतिमा आपल्याला तयार करायची असेल, याचाच अर्थ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, व्यवसाय सुरू झाले पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावे, जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायामध्ये यावे, त्याकरता भारत सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक किंवा वित्त पुरवठा करत आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे आहे जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. आणि एकंदरीत भारताच्या म्हणजे भारत सरकारच्या जर योजना बघितल्या तर त्या अशा प्रकारे योजना आहेत की ज्या योजनेद्वारे नवीन व्यवसाय करणाऱ्यांना भारत सरकार प्रोत्साहन देते. एक अशा प्रकारचं वातावरण तयार करते की जे स्टार्टअप उद्योग आहे, म्हणजे जे उद्योग नव्याने सुरू होत आहेत किंवा जे उद्योग नव्याने सुरू झालेले आहेत, अशा प्रकारच्या उद्योगांना एक प्रोत्साहन देण्याचं काम भारत सरकार विविध योजनाद्वारे करत आहे. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. याची सुरुवात 2016 मध्ये झाली आणि स्टार्टअप इंडिया हे देखील आपण
जाहिरातीमध्ये बऱ्याच वेळा बघतो स्टार्टअप इंडिया, तर याची जी सुरुवात आहे ती 2016 मध्ये झालेली आहे. देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. मग आता ह्या स्टार्टअपला सरकार एवढं प्रोत्साहन का देत आहे? कारण की भारत हा अतिशय जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि मोठ्या प्रमाणात विभागलेला देश आहे. मोठ्या प्रमाणात त्याची जर आपण भौगोलिक विचार केला तरी देखील भारत हा एक अतिशय मोठा देश आहे आणि त्यामुळे ह्या देशामध्ये जर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या असतील तर लहान लहान व्यवसाय किंवा अनेक लोकांनी व्यवसाय जर सुरू केले तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील. आणि त्यामुळे भारत सरकार स्टार्टअप इंडिया सारख्या योजना घेऊन येत आहे. या योजनेद्वारे अनेक प्रकारच्या गोष्टी सरकार प्रोत्साहन म्हणून उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांना देत आहे. अशा प्रकारे भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. मग आता स्टार्टअप इंडिया ही जी योजना आहे ती जाहीर करून कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले आहे ते पुढे दिलेले आहे. पहिलं, सुलभीकरण आणि आधार, सिम्प्लिफिकेशन अँड होल्डिंग. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. त्याप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित असते. सुलभीकरण आणि आधार म्हणजे आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते सुरू करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आता सिंपल केलेली आहे, सुलभ केलेली आहे. कारण की याआधी जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी जी प्रक्रिया होती ती अतिशय किचकट होती. सामान्य माणसाला ती प्रक्रिया अतिशय किचकट वाटत होती आणि त्यामुळे सामान्य माणूस व्यवसाय करण्याच्या भानगडीमध्ये पडत नव्हता. आणि म्हणून सरकारने स्टार्टअप इंडिया या योजनेद्वारे व्यवसाय सुरू करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभ केलेली आहे. एवढंच नव्हे, काही कारणास्तव समजा व्यवसाय बंद करायचा असेल तर तो व्यवसाय बंद करण्याची प्रक्रिया देखील अतिशय सुलभ केलेली आहे आणि ती यंत्रणा किंवा ती प्रक्रिया अतिशय जलद गतीने केली जाते. दुसरं, भांडवलाचा आधार आणि लाभ, फंडिंग सपोर्ट अँड इन्सेंटिव्ह. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादीमध्ये करात सूट दिली जाते. जसं आधी सांगितलं की सरकारला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय सुरू केले पाहिजेत. जेव्हा जास्तीत जास्त लोक भारतामध्ये व्यवसाय करतील तेव्हा भारतातील जी इतर लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि म्हणून सरकार फक्त योजना देत नाही तर त्याबरोबर भांडवलाचा देखील आधार देते की व्यवसायांना कशा प्रकारे कमी व्याज दरामध्ये भांडवल देता येईल याचा प्रयत्न सरकार करत असते. जे व्यवसायांना आयकर भरावा लागतो म्हणजे टॅक्स भरावा लागतो त्या टॅक्स मध्ये देखील सरकार मोठ्या प्रमाणात सूट देते जेणेकरून जास्तीत जास्त लोक व्यवसाय सुरू करतील. तिसरं, उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन. या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे ह्यामध्ये सरकारचा असा प्रयत्न आहे की उद्योग सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीला त्या उद्योगाबद्दलचं संपूर्ण प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या खाजगी क्षेत्रातील ज्या काही कंपन्या असतील, खाजगी क्षेत्रातील जे काही उद्योगधंदे असतील त्यांच्या मदतीने
जे लोक नवीन उद्योग करू इच्छित आहेत त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण देता येईल याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील नवकल्पना केंद्रित कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आता विद्यार्थ्यांना का केंद्रित केलेलं आहे? कारण की आजचा जो विद्यार्थी आहे तोच पुढे जाऊन उद्योग किंवा व्यवसाय करणार आहे, किंवा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये पुढे जाऊन नोकरी करण्यापेक्षा एखादा व्यवसाय किंवा उद्योगधंदा करावा या प्रकारची कल्पना, या प्रकारची विचारसरणी त्या विद्यार्थ्यांमध्ये तयार व्हावी या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. स्टार्टअपची उद्दिष्टे. आता जे स्टार्टअप इंडिया सरकारने सुरू केलेलं आहे त्याची उद्दिष्ट काय आहे बघा. भारतातील स्टार्टअपची आणि स्टँडअप अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमातील उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे. 10,000 कोटी स्टार्टअप निधी, म्हणजे सरकारने या स्टार्टअप जी योजना तयार केलेली आहे त्यासाठी तब्बल 10,000 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पेटंट नोंदणी शुल्कात कपात, म्हणजे जेव्हा एखादी कंपनी किंवा एखादा व्यक्ती नवीन शोध लावतो त्यासाठी त्याला पेटंट दिलं जातं आणि त्यासाठी त्याला काही शुल्क भरावं लागतं. आणि जर स्टार्टअप मधून अशा प्रकारचा नवीन शोध लावला गेला असेल तर त्यासाठी पेटंट नोंदणी करताना जे शुल्क द्यावं लागतं त्यामध्ये देखील सरकारने कपात केलेली आहे. तिसरं, सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवसाचा कालावधी, म्हणजे दिवाळखोर कधी म्हटलं जातं की समजा त्या व्यवसायाची लायबिलिटी जास्त असेल आणि असेट्स कमी असतील, बरोबर. बीके मध्ये आहे की नाही असेट्स आणि लायबिलिटी, म्हणजे लायबिलिटी जास्त असेल आणि असेट्स कमी असेल तर अशा व्यवसायाला दिवाळखोर असं म्हटलं जातं. आणि ह्या कायद्या अंतर्गत तो कालावधी आता 90 दिवसाचा केलेला आहे. पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य, म्हणजे पहिल्या 3 वर्षाचा जो तुमचा अकाउंटचा अहवाल असेल, लेखा परीक्षण असेल, तो गोपनीय ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या 3 वर्षाचं लेखा परीक्षण सरकारकडे जमा करण्याची गरज नाही. पुढे, प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता, म्हणजे पहिल्या 3 वर्षासाठी जे तुमचं भांडवली उत्पन्न असणार आहे त्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावला जाणार नाही. पुढे आहे पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता, म्हणजे पहिल्या 3 वर्षासाठी स्टार्टअप कंपनी किंवा स्टार्टअप व्यवसाय जो काही नफा कमवणार आहे त्या नफ्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स म्हणजे कर लावला जाणार नाही. प्रमाणीकरणास मान्यता. पुढे आहे 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे, म्हणजे भारतामध्ये 5 लाख शाळा आणि त्या 5 लाख शाळेतील कमीत कमी 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा मानस भारत सरकारचा आहे. आता विद्यार्थ्यांना का केंद्रित केलेलं आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की हेच विद्यार्थी ज्यांच्यामध्ये व्यवसाय करण्याची विचारसरणी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, जेणेकरून हे विद्यार्थी फक्त नोकरी शोधण्यासाठी शिक्षण घेणार नाही तर पुढे जाऊन व्यवसाय सुरू करतील अशा प्रकारचा मानस भारत सरकारचा आहे. पुढे, देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे, म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये जे स्टार्टअप हब तयार होत आहे त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम भारत सरकार करत आहे.